लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण कधी होणार या संदर्भात लगेच अपडेट बघूया. थोडक्यात माहिती असणार आहे, कारण आज तारीख आहे 17 तारीख व लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे आज तरी आमच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होईल. कारण आज नागपंचमी आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे, सणासुदीचे दिवस असल्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी आहे पैशांचं वितरण करा. कारण 15 तारखेला बघा हप्त्याचं वितरण होण्याची दाट शक्यता होती, जे 12 तारखेला जी आर आला आहे. तुम्ही बघितलं असेल की 12 ऑगस्ट 2026ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी वितरित करण्यात आली आहे व त्यामध्ये 319.53 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्यात आलेला आहे व आता जुलै महिन्याच्या पैशांच्या वितरणासंदर्भात हा जी आर आहे. बघू शकता तुम्ही, माहे जुलै 2026 संदर्भात आता जुलै व ऑगस्टचा हप्ता 3,000 रुपये एकत्रित द्यावे असं प्रत्येक लाडक्या बहिणीची विनंती असणार आहे. कारण आज 17 तारीख आहे आणि ऑगस्ट महिना संपायला फक्त 12 ते 13 दिवस राहिलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींना इथे सणासुदीचे दिवस आहेत. 28 तारखेला रक्षाबंधन देखील आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 3,000 रुपये द्यावे अशी आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून देखील आपण मागणी करत आहोत. कारण लाडक्या बहिणींना फक्त 15 दिवसाच्या फरकाने जर पैसे मिळण्यास एवढा विलंब होत असेल तर एकत्रितपणे 2 हप्ते देणे गरजेचं असणार आहे. 15 तारखेपर्यंत लाभ येण्याची शक्यता होती, कारण 26 जानेवारीला देखील सुट्टीचा दिवस होता, तरी देखील वितरण झालं होतं व 15 तारखेला 1,500 रुपये देण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र आज 17 तारीख आहे, आज तरी हप्त्याचं वितरण करा आणि उशीर झालेलाच आहे तर आम्हाला एकत्रितपणे जे रक्षाबंधनचे 1,500 रुपये म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये व जुलै महिन्याचे 1,500 रुपये 3,000 रुपये आमच्या खात्यामध्ये वितरित करा अशी विनंती लाडक्या बहिणी वारंवार करत आहेत. आज हप्त्याचं वितरण नक्कीच होणे गरजेचं असणार आहे, कारण आज 17 तारीख आहे. 17, 18, 19 असं 3 दिवस हप्त्याचं वितरण होईल. आता कोणासाठी होईल? ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे, ज्यांच्या खात्यामध्ये आधी जून महिन्याचे देखील पैसे जमा झाले होते, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्यांची केवायसी ऑलरेडी झालेली आहे व त्यामध्ये केवायसी होऊन फक्त केवायसी झाले असं नाही, केवायसी झाल्यानंतर त्या पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता 100% खात्रीशीर अपडेट असणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्ही, त्यामुळे बिंदासपणे हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रत्येक लाडक्या बहिणीची इच्छा आहे की 1,500 रुपये नको आम्हाला तर 3,000 रुपये द्या, जेणेकरून आमचं सणासुदीचे दिवस आहेत किंवा आमचे हे रक्षाबंधन तरी चांगली जाईल व लाडक्या बहिणींना हप्त्याची गरज असते. तुम्ही 15-15 दिवस, दीड महिना पैसे देण्यास विलंब करत आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे नक्कीच नाराज आहे. आता सरकारने जर निर्णय घेतला की 3,000 रुपये नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत दिला तर नक्कीच लाडक्या बहिणींवरती व सरकारवरती जो बोजा आहे तो कमी होणार आहे व जे काही सरकारवरती विश्वास आहे लाडक्या बहिणींचा तो तसाच राहणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे लाडक्या बहिणींनो. हप्त्याच्या वितरणासंदर्भात आपण पुढील सर्व माहिती आपली योजनात्र चॅनलच्या माध्यमातून देणारच आहोत. पण तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमचं जे काही मत आहे ते कमेंट करायला विसरू नका, कारण ते सरकारपर्यंत माहिती नक्कीच पोहोचवण्याचं काम आपण आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून आपण करतो व लाडक्या बहिणींपर्यंत 100% आपण खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न करतो. काही अडचण असू द्या कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्र पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.